12 ऑगस्ट रोजी सायंकाळी लोहनेर गावात घडलेल्या या घटनेवर 2 व्यक्तींनी बाजारातून चिकन खरेदी केले आणि त्यात विषारी पदार्थ मिसळल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हे चिकन गावातील मोकाट कुत्रे व मांजरींना खाऊ घातल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी गावभर प्राण्यांचे मृतदेह विखुरलेले आढळले आणि यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याने मृतदेह गोळा करून अमृतधामच्या मागे पुरल्याचे समोर आले. दरम्यान पोलीस पथक पोहोचले असता बालाजी मंदिराजवळ अजून एक कुत्रा विष बाधेने तडफडताना आढळला आणि पोलिसांच्या डोळ्यादेखतच त्याचा जीव जागीच गेलाय. या कुत्र्याचा मृतदेह पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले असून विषारी द्रव्याचे नमुने पुढील तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेत. या प्रकरणी रमेश आहिरे आणि मुकेश परदेशी या दोघांवर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा व मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना पसरली असून यामागचा नेमका हेतू शोधण्याचे प्रयत्न पोलीस करतात. नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक.